अभिनेता प्रसाद ओक आणि बायको मंजिरी हे कपल सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. कॉमेडी रील सोबत प्रत्येक अपडेट चाहत्यांसोबत शेअर करतात. पण काही महिन्यांपूर्वी झालेल्या त्यांच्या मोठ्या मुलाच्या साखरपुड्याबद्दल मात्र त्यांनी काहीच रिव्हील केलं नव्हतं. पण अभिनेत्री अमृता खानविलकरच्या पोस्टने ती बातमी सगळीकडे पसरली होती. नुकतीच मंजिरीने अभिजात मराठी या चॅनलला मुलाखत दिली, ज्यात ती पहिल्यांदाच सुनेबद्दल व्यक्त झालीय. त्यात तिने सून अमराठी असल्याचंही स्पष्ट केलंय. साखरपुड्यामधला किस्सा शेअर करताना मंजिरीने सांगितलं की आपल्याकडे सासू-सुनेच्या नात्याबद्दल खूप बोललं जातं. माझ्या मुलाचा साखरपुडा होता तेव्हा माझी होणारी सून माझ्याकडे आली आणि म्हणाली, काकू, लोक विचारतायत की हीच तुझी सासू आहे का? तिचं बोलणं तिच्या आईने ऐकलं आणि त्या तिला ओरडल्या की काकू का म्हणतेस, आई म्हण. तेव्हा मीच त्यांना सांगितलं की आई एकच असते जी जन्म देते. तिने मला आई म्हणावं यासाठी अट्टहास करू नका आणि ते मलाही नकोय. आई म्हणायचं आणि मनात आईसारखी भावना नसेल त्यापेक्षा आई नको म्हणूस आणि मनात आईसारखी भावना ठेव. सुनेसोबतच्या नात्याबद्दल मंजिरी पुढे म्हणाली, मी तिला पहिल्याच दिवशी सांगितलंय की मी काही परिपूर्ण स्त्री नाहीये. माझ्याकडूनही चुका होऊ शकतात. त्यामुळे असं धरून चालू नकोस की चुका फक्त तुझ्याकडून होतील. माझ्याकडूनही होऊ शकतात. गेली 20-25 वर्ष मी एकटीने संसार करते. त्यामुळे माझं घर, माझं स्वयंपाकघर हे सर्व माझं आहे. पण मी असं म्हणणार नाही की तू त्यामध्ये काहीच बदलू नकोस. आपण हळूहळू पुढे जाऊयात. तुला माझ्याशी काही बोलावंसं वाटलं तर बिनधास्त बोल. आपण चर्चेतून मार्ग काढू. माझी सून मारवाडी आहे. त्यामुळे जेव्हा साखरपुडा ठरला होता त्यावेळी मी तिच्या आईला विचारलं की आपण तुमच्या पद्धतीने करायचा का साखरपुडा? यावर त्या म्हणाल्या की तुमच्या पद्धतीने करूया. मला एवढंच म्हणायचंय की जर एकमेकांसोबत संवाद ठेवला तर गोष्टी सहज सुटतात. मला संवाद साधायला आवडतं. त्यामुळे बऱ्याचदा मी माझ्या नवऱ्याला आणि मुलांना सुद्धा बोला असं सांगत असते. प्रसाद आणि मंजिरीची होणारी सून ही फिजिओथेरपिस्ट आहे. याबद्दल मंजिरी म्हणाली, सार्थकने मला तिच्याबद्दल लगेचच येऊन सांगितलं होतं. तेव्हा तो नुकताच कामाला लागला होता. त्यामुळे मी त्याला म्हटलं की काही हरकत नाहीये, आपण पुढे जाऊयात, पण सध्या कामावर लक्ष केंद्रित कर. ती फिजिओथेरपिस्ट आहे, मेडिकलचा अभ्यास खूप असतो, त्यामुळे तिलाही वेळ हवा होता. ती घरी यायची जायची. जेव्हा सार्थक चांगलं कमवायला लागला तेव्हा आम्ही साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला. मंजिरीचे आपल्या सुनेबद्दलचे विचार कौतुकास्पद आहेत. मंजिरी आणि प्रसाद यांना सार्थक आणि मयंक ही 2 मुलं आहेत. सार्थकने परदेशात शिक्षण घेतलं तर मयंक हा मुंबईच्या रुईया कॉलेजमध्ये शिक्षण घेतोय. आई वडिलांपेक्षा आपण मुलांचे मित्र झालो तर गोष्टी खूप सोप्या होतात. याचं परफेक्ट उदाहरण म्हणजे ओक कुटुंब. सुनेबद्दलच्या मंजिरीच्या विचारांशी तुम्ही सहमत आहात का? हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.